आपल्यासोबत ठाकरे शिवसेने नेते अंबादास दानवे आहेत. साहेब काय सांगाल, आज जर बघितलं तर ठाकरे शिवसेनेच्या 2 उमेदवारांनी उमेदवारी अर्ज मागे घेतलाय. त्यामध्ये छत्रपती संभाजीनगरच्याही एका उमेदवाराचा समावेश आहे. ऐनवेळी जे आहे ते शिवसेनेमध्ये अशा पद्धतीनं हे सगळा प्रकार पाहायला मिळतो. नाही, हे तर सत्य आहे. 2 उमेदवारांनी फॉर्म वापस घेतला, परंतु संभाजीनगरात पर्यायी उमेदवार आम्ही आधीच तयार ठेवलेला होता. थोडीशी शंका आधीच होती, त्याच्यामुळे आम्ही पर्यायी उमेदवार ठेवला होता. परंतु बाकी बाळमानेचं मला माहिती नाही, परंतु एक कबूल केलं पाहिजे आणि एक सांगितलं पाहिजे की प्रचंड सत्ता संपत्तीचा वापर भारतीय जनता पार्टी आणि बाकी त्यांचे जे आलाय आहेत हे सगळे लोक करतायत. दाब दबाव या सगळ्या गोष्टी चालू आहेत. आपण बघतोय ज्या पद्धतीनं तेवणी डोणगावकर, मात्र त्यांच्या पतीनं असा आरोप केला की भाजपनं जे जे दबाव तंत्र वापरलं, त्यांच्या कारखान्याला सुद्धा नोटीस पाठवण्यात आली आणि जिल्हा मध्यवर्ती बँकेची निवडणूक माझ्यासाठी महत्वाची होती. हे पहा, राजकारणात दाब दबाव हे तर येणार आहे. राजकारणात कधी नसतो दाब दबाव, रोजच असतो. मग या दाब दबावाला घाबरून कसं चालेल? या दाब दबावाला तर सामोरं जावं लागेल ना. जेवढं आपल्याला आपण दाब दबावाला घाबरू तेवढं जास्त घाबरलं जाईल. जेवढं याला सामोरं गेलो तर तेवढं तर ते दाब दबाव कमी होईल. राजकारणात मला असं वाटतं, मला हा दबाव म्हणजे इथं दबाव टाकतात आणि मग तिकडे दबाव नाही राहणार का? तिकडे दबाव नाही राहणार. मला असं वाटतं या दाब दबावाचं राजकारण हा शब्द वापरणं चूक आहे. दाब दबाव तर राजकारणात प्रत्येकावर असतो, पण त्याला सामोरं जाऊन लढलं पाहिजे, त्यालाच तर राजकारण म्हणतात. ज्या पद्धतीनं संजय राऊत असं म्हणतात की 150 कोटी रुपये खर्च करण्यात आले, एका उमेदवाराला जे आहे ते 25 कोटी रुपये देण्यात आले आणि हे उमेदवाराची माघार घेण्यात आली. संभाजीनगरमध्ये सुद्धा असा आर्थिक व्यवहार झाला असं वाटतं का तुम्हाला? नाही, मला आता त्याच्यातलं डिटेल्स माहिती नाही. संजय राऊत साहेब ज्येष्ठ नेते आहेत, त्यांना याच्यातली जास्त माहिती असेल. एवढंच सांगतो, मी काही व्यक्तिगत कोणावर काही बोलणार नाही, परंतु सत्ता आणि संपत्तीचा वापर मोठ्या प्रमाणावर झाला एवढंच नाही म्हणत. बरं, दुसरा विषय म्हणजे अब्दुल सत्तार आणि अतुल साहेबांमध्ये जे आहे ते काल आरोप प्रत्यारोप होताना पाहायला मिळत होते. भाजपवर त्यांनी प्रचंड टीका केली, मात्र आज त्यांचं मनोमिलन झालं. महायुतीचे सगळे नेते एका हॉटेलमध्ये बसले होते, त्यांची बैठक सुद्धा झाली. चांगलं आहे ना, असेच सगळ्यांनी एकत्र नांदलं पाहिजे. त्यांनी पण काय हरकत आहे? मुंडकं छाटायचं कुठं केलं? गुवाहाटीचं काय केलं होतं? त्यांनी काय शब्द वापरला होता? कोणती देवी तिथली? कामाख्या देवीने काय हात कापले, पाय कापले. आता मुंडकं छाटलं, त्याचं काय झालं? कामाख्या देवीचे तिथले हात पायाचं, मुंडक्याचं काय झालं? याचं पण उत्तर मागते ना. जनता काय एवढी दूध खुळी थोडी तुम्ही आज एक बोलायचं आणि उद्या गळ्यात घालायचं. लोकांना काय वेळ थोडी समजू शकतो तुम्ही. उद्या जे आहे ते जिल्हा मध्यवर्ती बँकेसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा शेवटचा दिवस आहे. तुमची कशी तयारी असणार आहे? आता महायुती जे आहे ते एकजूट पाहायला मिळते. तर ठीक आहे ना. हे पण सहकारामध्ये तसा पक्ष नसतो असं मी मानणाऱ्यापैकी मी आहे, कारण मी या क्षेत्रात काम करतो. मीही या बँकेचा संचालक आहे. आम्ही आमच्या शिवसेनेच्या महाविकास आघाडीच्या सगळ्या लोकांना फॉर्म भरायला सांगितलेले आहे. फॉर्म भरल्यानंतर आजच काय पॅनल ठरलेलं नाही. उद्या आता एकदा फॉर्म भरल्यानंतर छाननी झाल्यानंतर खऱ्या अर्थानं पॅनल बनवावं लागेल. निश्चित आम्ही ताकदीनं लढू. आपल्यासोबत ठाकरे शिवसेने नेते अंबादास दानवे होते, ज्यांनी आपल्या संवाद साधलाय. ज्ञानेश्वर लोंढे, TV9 मराठी, छत्रपती संभाजीनगर. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.